तर शिवराज्याभिषेक सोहळा समिती अंतर्गत आम्ही आज इथं निवेदन दिलेलं आहे. धाराशिव बेंबळी महामार्गावर सततचे वाढते अपघात याच्या विरोधात आपण रोड सेफ्टी साठी साहेबांची चर्चा केलेली आहे. तर रोडमध्ये बऱ्याच ठिकाणी नवीन नवीन कामं, रिनोव्हेशन आणि रिपेअरिंगचे वर्क चालू आहेत. त्या संदर्भात जिथं यांनी नवीन कामं करत आहेत, तिथं कोणत्याही प्रकारचे बॅरिगेड्स नाहीत, तिथं कोणताही अधीक्षक नसतो किंवा कोणताही सुपरवायझर नाही. तसेच साळुंखे नगर या शहरी भागापर्यंत हायवे जरी असला तरी रोडवरती स्पीड ब्रेकरची अत्यावश्यकता झालेली आहे. कारण तो दाट वस्तीचा भाग आहे आणि लातूरवरची बऱ्याच प्रमाणात मोठ्या प्रमाणातली वाहतूक त्या रोडनं होत असल्यामुळं नवीन ड्रायव्हर्सला रोडचा कसलाही अंदाज नाही. अचानक एका रात्रीत ही लोकं रोड खांदून ठेवत आहेत आणि ड्रायव्हर सरळ खड्ड्यात गाड्या घालत आहेत. आत्तापर्यंत 3 ते 4 लोकांचा त्या रोडला मृत्यू झालेला आहे आणि जवळपास 13 ते 14 पेशंट आम्ही स्वतः सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलेले आहेत. तर इथून पुढं त्या रोडच्या सेफ्टी संदर्भात आम्ही पाठपुरावा शिवराज्याभिषेक सोहळा समिती अंतर्गत करत आहोत. शासनानेही आम्हाला या सर्व गोष्टींसोबत सहकार्य करावे ही नम्र विनंती. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल हे खरे. येस. धन्यवाद. जय शिवराय.